नवापूर एमआयडीसीतील 2 कापड कंपन्यांना भीषण आग, 15 कोटींचे नुकसान. नवापूर एमआयडीसी परिसरातील E20 इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि रिचेरी प्रायव्हेट लिमिटेड या 2 कापड कंपन्यांना सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. कापड, धागे, केमिकल्स व इतर ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरली. घटनेची माहिती मिळताच नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने सोनगड, व्यारा आणि बारडोली येथूनही अग्निशमन बंब मागविण्यात आले. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे 15 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून यंत्रसामग्री, तयार कापड, कच्चा माल जळून खाक झालाय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विकास वडवी, तापी परिसर न्यूज, नवापूर.